नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज कसा अगदी दुग्ध शर्करा योग आपल्याकडे जुळून आल्याचं म्हणायला हवं, कारण साक्षात अक्कलकोटहून स्वामी महाराजांच्या पादुका दादरच्या बिरजे परिवाराकडे आलेल्या आहेत आणि तिथं दर्शनाला तर आम्ही आलोच, दर्शन तर आम्ही घेतलंच आणि आपल्या माध्यमातून तुम्हालाही हे दर्शन आपण घडवतोय. पण मुख्य म्हणजे ब्रह्मांड नायक हा जो नाट्य प्रयोग रंगमंचावरती सादर होतो, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याला लोकप्रियता मिळाली आणि त्यामध्ये साक्षात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची भूमिका करणारे कलावंत, त्यांच्या भेटीचा योग आला अशोक कुलकर्णी सरांचा. नमस्कार अशोक सर. नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आत्ता इथे या क्षणी अत्यंत असं सुंदर असं स्वामीमय वातावरण झालं. होय होय. आणि तुमच्या या स्वामींच्या नावाच्या चॅनलला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आपण आता आपल्या बातचीतला सुरू करू. मुख्य म्हणजे ब्रह्मांड नायक सारखा नाट्य प्रयोग आणि त्यात साक्षात स्वामींची भूमिका तुमच्याकडे आली आणि महाराष्ट्रभर प्रयोग होतात आणि आज इथं आपण दर्शनाला आलेलो आहोत आणि स्वामीमय वातावरण झाले. तर तुमचा एखादा अनुभव मला ऐकायचा या प्रयोगाच्या संदर्भातला. प्रयोगाच्या संदर्भातला अनुभव पर्टिक्युलर असा कुठला सांगू, तुम्हाला कुठला सांगू असा मला प्रश्न आहे. बरोबर आहे. तर रिहर्सल मधला सांगू की नाट्यप्रयोगाचा सांगू किंवा नाट्यप्रयोग झाल्यानंतरचा कुठलाही चालेल, असं मला कन्फ्युजन आहे. तर कसं असतं की नाटक सुरू झाल्यानंतर संपूर्ण ऑडियन्स माझा स्वामीमय झालेला असतो आणि जेव्हा नाटक संपतं, नाटकामध्ये एक मोठा क्लायमॅक्स आहे, तुम्ही आता तुम्हाला क्लिअर करू शकत नाहीये कारण तो आमचा USP आहे. तर त्या ह्याच्यानंतर कर्टन कॉल होतो आणि मग आम्ही ऑडियन्सच्या समोर येतो. तुम्हाला खरं सांगतो, लिटरली 2 तास 15 मिनिटाचा शो असतो आणि साधारणतः पाऊण तास मी लोकांचे डोळे पुसत असतो, लोकांना आशीर्वाद देत असतो. आणि हा अनुभव घेणारे इथं काही लोक आता या क्षणी इथं आहेत. कदाचित ते फ्लॅशबॅक मध्ये जातील आणि त्यांना तो अनुभव अंगावर काटाळणार असा असतो. तर हे मी नाही करत, ते करून घेतात. बरोबर. मी फक्त निमित्त मात्र आहे. संपूर्ण माझ्याकडनं जी काही स्वामींची सेवा होते त्या नाटकाच्या द्वारे ते करून घेतात. माझं नाटक जेव्हा सुरू होतं, नाटक एका पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर वारुळ दुभंगतं, वारुळातनं मी प्रकट होतो. प्रकट व्हायच्या आधी मी आतमध्ये वारुळाच्या मागे असतो, पण मी स्वामींना धावा करत असतो. स्वामी, खेळ सुरू झालेला आहे, आता तुम्ही मला खेळवा. आणि लिटरली स्वामी मला खेळवतात. हा माझ्यावर इतका सुंदर त्यांचा एक कसा आशीर्वाद आहे की आयुष्य स्वामीमय होत चाललेलं आहे. खरंय. नवीन वर्षाच्या निमित्ताने आज भेटीचा योग आला. नवीन वर्षाच्या निमित्ताने काय संकल्प केलाय ते आपल्या चाहत्यांसाठी? संकल्प खरं म्हणजे खरं सांगू ना तुम्हाला, मी संकल्प करत नाही, जे होईल ते करत राहतो. माझ्या गुरूंचं एक वाक्य आहे, ज्याचे त्याच्या भाग्यावर. त्यामुळे मी संकल्प करत नाही, पण जे काही घडतं ते इतकं सुंदर आणि इतकं व्यवस्थित आत्तापर्यंत आयुष्य स्वामीमय इतकं सुंदररित्या माझं पार पडलेलं आहे की मला संकल्पाची गरज पडत नाही. मी तुम्हाला भेटलो, हा आपला संकल्प नव्हता, हे आपलं योगायोग होतं, हा योगायोग होता. स्वामींच्या दर्शनाला आपण, तर तसं मी करत जातो आणि माझ्या हातनं घडत जातो. खरंय. आणि आपण चॅनल तर्फे सांगूया की कृपा संवाद नावाचा आमचा पॉडकास्ट आहे आणि त्या पॉडकास्ट साठी मी आपणाला नक्की आमंत्रित करणार आहे. नक्की नक्की. आणि तो जवळजवळ आपण 1-1.5 तासाचा पॉडकास्ट असतो आरामात. तर माझ्याकडे इतकं माझ्याकडे अनुभवाचं मटेरियल आहे ना की अगदी सहजपणे तुम्ही माझ्या अनुभवानी समृद्ध व्हाल, ही स्वामींची इच्छा असेल. खरंय खरंय. आणि आजच्या खरोखरच भेटीचा योगायोग आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात विधिलिखित आहे, काहीच प्लॅन नव्हतं, दर्शन झालं स्वामींचं आणि साक्षात तुम्ही सुद्धा भेटलात, हा योगायोग आहे. तेव्हा आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया की स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे असेच उत्तम प्रोजेक्ट्स करण्याची संधी आपल्याला लाभू दे आणि निश्चितपणे स्वामी कृपा सगळ्यांवर राहू दे अशी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. श्री स्वामी. श्री स्वामी. माझ्या प्रत्येक पब्लिक अपिअरन्स मध्ये मी एक स्वामींचं बोधवाक्य म्हणत असतो, ते मी आता इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर म्हणतो. जरूर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी हो स्वामी हो स्वामी.